श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्याला असं वाटतं की बऱ्याच वेळा आपण खूप उपाय करत आहोत, पण लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण कशी होत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली इच्छा पूर्ण होत नाही आहे, तर फक्त साधे आणि छोटे असे काही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून घडत असतील, तर त्या जर आपण थांबवल्या तर कुठेतरी तुम्हाला तुमच्या आयुष्यात फरक जाणवून येईल. तुमच्या घरात असणाऱ्या स्त्रिया, मग त्या कोणीही असो, बहीण असो, पत्नी असो, आई असो, त्यांचं मन कधीही दुखावलं जाणार नाही आपल्यामुळे, याची काळजी घ्या. कारण ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर होतो तिथे लक्ष्मी कायम वास करते. हा सर्वात पहिला नियम झाला, ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट झाली. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात असणारे वडीलधारी व्यक्ती, आई-वडील असो किंवा इतर कोणीही असो, काका-काकू असो किंवा मावशी-मावसा असो किंवा इतर कोणीही येणारा व्यक्ती असो, तिला आदराचं स्थान हे देताच आलं पाहिजे. त्याचप्रमाणे ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात येणारे प्रत्येक व्यक्ती, ते पाहुणे असो किंवा बाहेरचे कोणी असो, तुमचे मित्रमंडळी असो, त्यांचं आदरातिथ्य तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. आल्यावर त्यांना पाणी देणं, चहा देणं आणि हसतमुखाने त्यांच्याशी गप्पा मारणं, बोलणं, यामुळे देखील तुमचा गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे सर्व ग्रह अतिशय ठीक असतात. आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखवणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. या साध्या आणि छोट्याशा गोष्टी आहे की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं आणि तुमचे ग्रह देखील स्ट्राँग होऊ शकतात. साधा आणि छोटासा उपाय आहे, करून बघा. ज्यामुळे तुमच्या इच्छा तर पूर्ण होतीलच, पण तुमचं आयुष्य देखील पलटेल. बाकी मार्ग दाखवायला श्री स्वामी समर्थ आहेतच. श्री स्वामी समर्थ सर्वांना.